और जोरदार अपील, मगर कोई असर नहीं अंपायर के ऊपर। अंपायर दोनों एक दूसरे के साथ देख के बता रहे हैं। और स्कोर है 6। 2 गेंदें खत्म हो गई, 2 लगातार गेंदें डॉट चली गई। इमरान मस्ते को इस बार देखा जाए बड़ा शॉट खेलने की कोशिश कर रहे हैं, लेकिन गेंद और बल्ले के बीच संपर्क हो नहीं रहा है पूरी तरह से। इस बार देखा जाए यहां विशाल सुंदर गेंदबाजी करे। नेक्स्ट बॉल हवा में जरूर गेंद है, कॉर्नर बॉल का मौका है विशाल के पास। यस लिया क्या विशाल भोईर ने इमरान मस्ते को चलता कर दिया। 6 रन लॉस ऑफ 1 विकेट। मोहल्ला पनवेल टीम का स्कोर डिगी। और स्कोर 13 पे स्कोर लॉस ऑफ 1 विकेट। ओके जी। तर आमचे शंकर मामा ठाकूर यांचं देखील इथे आगमन झालंय। मी मामांना विनंती करेन की आपण यावं व्यासपीठावरती, आपलं स्वागत आहे। आमचे मामा 13 रन आगे निकले, स्टेप आउट हुए थे। तसे मिथुन पाटील आणि मंगेश पाटील यांना देखील विनंती आहे की आपण देखील यावं, आपलं देखील स्वागत आहे। आणि 2 षटकं संपली गेली। 2 षटकांच्या समाप्तीनंतर मोहल्ला पनवेल संघाची धावसंख्या 14 एक गडी मैदानाच्या बाहर गेले। अभी तक 2 ओवर बची हुई है। 14 रन बोर्ड के ऊपर 1 विकेट के नुकसान पे। नेक्स्ट मैच आपकी आंखों के सामने जरूर आएगी, लेकिन यहां हम देख सकते हैं कि अगली मैच किसी की होगी, लेकिन अगला मैच होगा मोरबी ओमकार की टीम और उनके साथ होगी अंजूर टीम। बिल्कुल। और स्कोर हो चुका है 14। बॉलर इज नेम अनिकेत नाइक। अनिकेत नाइक इस बीच गेंदबाजी की बाउंड्री संभालने के लिए खूबसूरत ये सपाट मैदान है, हर जगह पे यहां देखा जाए कोई दिक्कत नहीं। भौगोलिक परिस्थिति मैदान की बहुत ही बढ़िया है।
और इस बार देखिए थोड़ी जड़ में गेंद आई थी लेकिन सिंगल मिलेगा। एक्स्ट्रा कवर के ऊपर गेंद चली गई है। बैटर पैड के बीच इस गेंद को फेंका था, मिड स्टंप के ऊपर गेंद थी, एक सिंगल चुराएगा बल्लेबाज और स्कोर जाएगा 15 के घर में। अनिकेत नाइक कोटे का पहला पारी का तीसरा ओवर लेके 12 पे खेल रहे वसीम पटेल, नोमान पटेल 1 पे खेल रहे। और ये अंपायर इस बार देखा जाए लेग स्टंप देखिए, और इसलिए हम हमेशा कहते हैं कि नजदीक से मैच कौन देख रहे हो, अंपायर देख रहे हैं। दोनों अंपायर हमारे सुनील दादा पाटिल मैनबम मोरबी और विशु भाई कोहली मैनबम गवान महादेव गढ़गे के खास दोस्त। 15 पे स्कोर। और गई लेकिन एलिवेशन इस बार देखा अच्छा नहीं, हवा में गेंद ज्यादा है। वो कैच ड्रॉप, कैच ड्रॉप मिड विकेट के ऊपर कैच ड्रॉप हुई है। कैच विन द मैच इसके खेल में कहते हैं, पकड़ो कैच जीतो मैच, छोड़ो कैच और हारो मैच। ये होता है दोस्तों। 1999 के विश्व कप में स्टीव आजी को हर्षल गिफ्ट जीवन दान दिया। दक्षिण अफ्रीका आज भी विश्व कप जीता नहीं। और एक टाइम था, एक एक आदमी का दिन होता है, खेल खिलाड़ियों का वही काम परफेक्ट करता है। ये देखिए बॉल को देख के मारना चाहिए था लेकिन अच्छी बॉल, सही बॉल थी, सही टप्पे के ऊपर गेंद थी, डॉट गेंद चली गई है। और मोहल्ला पनवेल का स्कोर रुका हुआ है 16 के घर में। इस ओवर की अंतिम 2 बॉल शेष। वसीम पटेल एक साइड से अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं और एक बार फिर से ऑन साइड के ऊपर इस शॉट को आड़े बल्ले से इस बार पुल जरूर कर दिया है लेकिन फील्डर वहां मौजूद है। मिड विकेट के क्षेत्र में मिलेगा सिंगल और सिंगल के साथ स्कोर जाएगा 17 के घर में। तीसरे ओवर की अंतिम बॉल शेष, आखिरी गेंद। अंतिम बॉल के ऊपर कितने रन आएंगे देखना पड़ेगा। अनिकेत की बॉल कैसी होगी और यहां बैकवर्ड्स करने के ऊपर लेकिन मुकेश मौजूद है रास्ते में, उन्होंने गेंद को पकड़ा और की समाप्ति पानी की मांग मैदान के अंदर हो रही है। परफेक्ट काम चल रहा है और स्कोर इस बार देखा जाए 18 रन 1 विकेट के नुकसान पे मोहल्ला पनवेल टीम का स्कोर है। 3 षटकानंतर 18, एक गडी बाद 18। हॅलो, तर आपण इथे काही सन्मान घेतोय। या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आज उपस्थित झालेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दादा गटाचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय महादेव शेठ पाटील रोडपाल यांचा सन्मान आपण इथे घेतोय। मी शंकर मामा ठाकूर तसेच अशोक बुवा पाटील, अनिल पाटील यांना विनंती करेन, तसे विजय शेठ ठाकूर, फुलाजी शेठ ठाकूर यांना विनंती करेन की आपल्या उपस्थितीमध्ये सन्माननीय महादेव शेठ पाटील यांचा शुभ सन्मान इथे करायचा आहे। तर महादेव शेठ पाटील साहेबांचा सन्मान इथे होतोय। तर शंकर मामांचा सन्मान इथे होतोय अशोक बुवा पाटील यांच्या शुभ हस्ते। तसेच कोहली चे आमचे निखिल शेठ नाईक इथे आहेत, त्यांना देखील विनंती करेन की निखिल शेठ या, आपण देखील आपला देखील सन्मान इथे आम्ही घेतोय। कोहलीचे संघाचे पुरस्कर्ते आहेत, निखिल शेठ या। तर निखिल शेठ यांचा मी दिलीप पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते निखिल शेठ यांचा सन्मान करायचा आहे।
तर बोलूया आपण पुन्हा एकदा मॅच कडे. और इस बार शॉट मारने को चीरती हुई गेंद चली गई. पीछे प्रदर्शन खराब जरूर हो चुका है, लेकिन सिंगल मिलेगा. बल्ले से रन आ चुके हैं और स्कोर जाएगा 31. या नौमान पटेल की बहुत ही बढ़िया बल्लेबाजी. 2 छक्के उन्होंने दाग दिए. एक मिड विकेट के ऊपर स्वेलिंग के ऊपर शानदार 2 छक्के आए. 31 और आखिरी 3 बॉल शेष इस अंतिम ओवर की. चौथा ओवर जारी है. स्लो रन का प्रयोग किया, लेकिन इस बार रनआउट का मौका. और बल्लेबाज ये मुझे लग रहा है पटेल वापस जाएंगे. और स्कोर हो चुका 31. लॉस ऑफ 2 विकेट. मोहल्ला पनवेल टीम का स्कोर 31, लॉस ऑफ 2. आखिरी 2 गेंदें शेष इस अंतिम ओवर की. शानदार जानदार ये आयोजन स्वर्गीय कुमारी जीवा भोई और आरएमएस के वाईसीसी सिद्धि प्रतिष्ठान मोरबी के माध्यम से किया हुआ ये खूबसूरत जानदार शानदार आयोजन नियोजन. हॅलो, तर आमचे गुरुनाथ नावडेकर हे देखील इथे आहेत. त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील यावं व्यासपीठावरती. आपलं देखील स्वागत आहे. और यजदान मैदान के अंदर आ चुके हैं. वन स्कोर है और शॉट ऑफ लेंथ थी. शानदार तरीके से पुल कर दिया डीप खेलने को पार. और स्कोर जाएगा 37-37. अंतिम ओवर शेष. आखरी गेंद, शेवटचा चेंडू. आखिरी गेंद के ऊपर कितने रन आएंगे? युवराज पाटिल और गई ओवर पिच. तीर के जैसे थप्पड़ मारी, सीधी गेंद चली गई इस बार हवाई यात्रा पे. और अंतिम गेंद के ऊपर छक्का मारकर अंतिम ओवर की समाप्ति छक्के के साथ हुई. और स्कोर आगे गया है 43. और जीतने के लिए यह लक्ष्मीनारायण कोहली कोपर टीम को 24 बॉल में 44 रनों की जरूरत है. हर ओवर में 11-11 रन चाहिए. कैसी होगी बल्लेबाजी और कैसी होगी गेंदबाजी, वक्त बताएगा. शानदार मैच. और आखिरी गेंद के ऊपर यजदान ने छक्का ठोका और अंतिम ओवर में 25 यानी कि 25 रन आए. महंगा ओवर साबित हो चुका युवराज का कोहली कोपर टीम के लिए. और कड़क बल्लेबाजी देखने को मिल चुकी है. इस अंतिम ओवर में पिटाई जोर से हुई और 43 रन बन चुके हैं जीतने के लिए. अब कोहली कोपर टीम को आने वाले 24 बॉल में 44 यानी कि 44 रन चाहिए. 11 के औसत से इस मैच को जीतना पड़ेगा. लेकिन गेंदबाजी कैसी होगी, बल्लेबाजी कैसी होगी, मैच कौन जीतेगा कौन हारेगा, ये तो वक्त बताएगा. क्योंकि अनिश्चितताओं का खेल क्रिकेट है और क्रिकेट ये जेंटलमैन गेम है. तो चलते मराठी की सुमधुर वाणी सुनिए हमारे जगदीश पाटील की जुबानी. नक्कीच एक शो मॅच. आमचे पोलीस कर्मचारी आणि आयोजक कर्त्यांसोबत एक फ्रेंडली मॅच आहे. त्याही मॅचचा आपण सर्वांनी आनंद घ्यायचा. या मॅच नंतर अगदी मजा येईल. 44 धावांचा पाठलाग करायचा आहे तो कोहली कोपर संघाला. ऐकूया कमेंट बॉक्स मध्ये बदलाव जगदीश पाटील यांची सुमधुर वाणी. हॅलो, चला पोलीस ऑफिसर आणि मोरबी आयोजक टॉस साठी यायचं आहे. 44 धावांची गरज आहे. 44 पाहिजेत ना शांताराम. 44 44 धावा पाहिजेत. पहिला
सत्र इथे संपलाय आणि धावा 43 झाल्यात. त्या पनवेल मोहल्ला टीमच्या 44 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे, या स्पर्धेचा रूल आहे. तर यानंतरची लढत असेल बघा, एक शो मॅच म्हणून आपण खेळवणार आहोत. ती खारघर पोलीस स्टेशन आणि मुरबी कमिटी यांची ही लढत असेल. हॅलो हॅलो चेक हॅलो चेक शुभ सकाळ शिवसकाळ उपस्थित लाडक्या तमाम क्रीडा रसिकांचा स्वर्गीय कुमारी जीवा भोईर RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान मुरबी यांच्या वतीने आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये पहिलाच सामना एकीकडे पनवेल मोहल्ला विपक्ष कोली कोपर लक्ष्मीनारायण कोली कोपर या दोन संघामध्ये खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पाहिले जेथे धावा बनवल्या गेल्या त्या 43 आणि 44 धावसंख्येचं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरले आहे सलामीची जोडी. ओपनिंग प्लेयर चला मोहल्ला संघ आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावा, जास्त वेळ नका करू कारण आता याच्यानंतर एक शो मॅच होणार आहे. तर सन्माननीय दिनेश ठाकूर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं मनापासून स्वागत या स्पर्धेमध्ये पाहतोय. धावसंख्या कंपल्सरी चेस करायची आहे, स्पर्धेचा नियम आहे लक्षात ठेवा. सर्व संघ त्याचबरोबर विशालजी ठाकूर यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे, आपण मंचावरती यावं. हॅलो 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 चला टॉस आपण इथे करणार आहोत. चला खारघर पोलीस स्टेशन आणि आमची आयोजक कमिटी, तर टॉस केला जाईल. आमचे मामा शंकर मामांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते इथे टॉस करायचा आहे. चला आयोजक कमिटी कपिल पारबे की दिलीप पाटील, चला कॅप्टन दिलीप पाटील, चला जुना जाणता रामकृष्ण मुरबी संघाचा खेळाडू आहे, तो कॅप्टन होईल आता. मामांच्या शुभास्ते इथे टॉस केला जातोय. टॉस झालाय. खारघर पोलीस स्टेशन कोटावले सर टॉस जिंकलेले आहेत. तर चला आपण बोलूया मॅच कडे. थँक्यू सो मच संदीप पाटील सर. जाऊया मॅच मध्ये जेथे पहिल्या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये पाहतोय आपण एक धाव, पहिला चेंडू डॉट होता आणि दुसऱ्या चेंडूवरती एकेरी धाव घेत असताना स्ट्राईकला रोटेट केलं जातोय. सलामीची जोडी पाहा मिळते आपल्याला विशाल भोईर आणि त्याच्या साथीला समीर भोईर. ही सलामीची जोडी गोलंदाज नवमाम पटेलला पाहतोय. पॉवर प्लेचं षटक हाताला असताना यावेळेस चांगला चेंडू अगदी एक्झिक्यूट केला. चेंडू डीप मध्ये येतोय. पहिल्या टप्प्यावरती चेंडूला उचलला जातोय तोपर्यंत एक धाव घेण्याचा अवधी होता. 44 धावसंख्येचं लक्ष 11ची सरासरी कायम ठेवायची आहे 4 षटकामध्ये. त्यामुळे प्रति षटकामध्ये आपल्याला 11 धावा कराव्याच लागतील जर सामना जिंकायचा असेल तर. कोली कोपर संघ पहा मिळतं आपल्याला जेव्हा क्षेत्ररक्षण करत होताना थोड्याशा चुका पाहायला मिळाल्या त्याच्या वतीने आणि त्यामुळेच
चुका होत असताना एक्स्ट्रा धावा सुद्धा पाहिल्या आपण. ओ चांगला फटका, वीरेंद्र सेवाग स्टाईलने चेंडूला उडवलाय पॉइंटच्या वरून, सीमा पार, पहिला दणदणीत चौकार. चौकार पाहायला मिळतोय. फलंदाज विशाल भोईरला पाहतोय. अत्यंत चांगला फटका खेळला. पॉवर प्लेचं षटक आहे त्याला सुद्धा माहित होतं. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न, लिडिंग एज. ओ चांगली फिल्डिंग झाली पाठीमागे कीपरच्या. जर चेंडू निघून गेला असता तर कदाचित आणखीन 4 धावा पाहायला मिळाल्या असता. एकूण 7 धावा स्कोरबोर्ड वरती पाहतो आपण. पॉवर प्लेचं पहिलं षटक. मार्गस्थ असताना 44 लक्ष सकाळच्या या शांत वातावरणामध्ये पुन्हा एकदा अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू समोर खेळल्यात. एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल आहे मात्र नकार दिला जातोय आणि एकच धावसंख्येवरती समाधान व्यक्त करावं लागतंय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर एकेरी दुहेरी धावा येत असताना त्यानंतर आलेला एक चौकार कुठेतरी कमबॅक करून देईल कोहली कोपर टीमसाठी. आणि आता पहिला पॉवर प्ले, अर्थातच एकच पॉवर प्ले होता तो संपलेला आहे. थोडीशी शॉर्ट टीम मीटिंग केली जाते की जेणेकरून कोणत्या गोलंदाजाचा आता वापर करायचा आहे आणि ज्या 44 धावा करायच्या आहेत त्याचं संरक्षण कसं करता येईल हेच कदाचित पाहत असताना हा पनवेलचा संघ पाहायला मिळतो आपल्याला. टाइम ओके. टाइम अलर्ट राहील लक्षात ठेवा प्रत्येक टीमला, कारण वेळ थोडेसे उशिराने सामने सुरू झालेत. आज पहिला दिवस आहे त्यामुळे आपण लक्षात ठेवा. आणि संध्याकाळ 5:30 वाजलं की थोडासा अंधार पडत जातोय त्यामुळे नुकसान तुमचंच होणार आहे एखाद्या टीमचं. त्यामुळे आपण वेळेवरती या आणि वेळेवरती खेळा, जास्त वेळ घेऊ नका. 18 चेंडू 36 ची गरज आहे. आता आस्किंग रन रेट 12 वरती गेलाय. ओ जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, विशू कोहली सर इशारा करत असताना वाईड बॉल. पहिला चेंडू खराब फेकला जातो. आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग झाला आणि पुढे जाऊन मात्र तो सरळ न निघता थोडासा क्रॉस झाला त्यामुळे पंचांचा हात समांतर रेषेमध्ये पाहायला मिळाल्या. हा वाईड साठी रिव्ह्यू नाहीये. अंपायर डिसिजन फायनल राहणार आहे. लक्षात ठेवा सर्व टीमला विनंती आहे की अंपायरचा जो ऑनफिल्ड स्टँडिंग अंपायर आहेत त्यांचा निर्णय ग्राह्य धरला जाईल हे सुद्धा आपण लक्षात ठेवा आणि आम्हाला सहकार्य करा, कारण प्रत्येक वेळेला आम्ही रिव्ह्यू तुम्हाला देऊ शकत नाहीये. फक्त विमर साठी रिव्ह्यू दिला जाईल. ओ इश लागली आहे, कॅरी केलं जातंय. फलंदाज बाद, व्हॉट अ कॅच, सुपर, अतिशय चांगला झेल. पाहायला मिळाला. कीपरने मात्र एका हाताने झेल टिपला, जवळजवळ जमिनी लगत झेल होता. तर श्रीमान चंद्रकांतजी नावडेकर यांचे या ठिकाणी आगमन झालंय. मग आपल्या मनापासून स्वागत. एक बाद धावा झाल्या त्या 9 धावा. एकच चौकार आला होता, त्याच्यानंतर एकेरी दुहेरी धाबांना प्राधान्य दिला. चला एक फलंदाज बाद झाल्यानंतर दुसरा फलंदाज रेडी राहायचा, लवकर यायचा, एवढा उशीर करू नका आपण. वनडाऊनचा खेळाडू पहा मिळतो आपल्याला. संगम मैदानावरती आलाय. संगमला पाहतोय, चांगला खेळ करावा लागेल कारण एकच चौकार आलाय अद्यापपर्यंत. फुल टॉस,
फायदा उठू शकले नाही आहे. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल होता मात्र नाहीये. नकार दिला जातोय आणि ते एकच धाव मिळाली आहे. या ओव्हरमध्ये धावा एकवटाव्या लागतील कोली कोपर संघाला, कारण त्यांना सुद्धा माहित आहे की आता 44 लक्ष्य आहे आणि अशा वेळेला सुरुवात फक्त एकेरी दुहेरी धावानी झाली आहे. मग चौकार षटकार येणार कधी, हाच कदाचित विसर पडला की काय या खेळाडूंना. कारण त्यासाठी तुम्हाला लक्ष्यापर्यंत जर पोहोचायचं असेल ना तर चौकार षटकारांची गरज आहे आता. ओ पुन्हा एकदा वाईट नाहीये. गोलंदाज लाईन पासून भरकटल्यात. उजव्या यष्टीवरती मारा करत असताना चेंडू बाहेरच्या दिशेला निघून जात आहे आणि आमची मॅनेजमेंट कमिटी त्याचबरोबर आयोजन कमिटी पहा मिळतोय आमच्या प्रेक्षकांची सोय करत असताना खुर्च्या त्यांना बसण्यासाठी मैदानाच्या चारी बाजूला. पुन्हा एकदा वाईट नाहीये. गोलंदाज लागोपाठ 2 चेंडू खराब फेकल्यात. दुसरे षटक पहा मिळतो आपल्याला. 12 धावसंख्या स्कोरबोर्ड वरती झाली आहे. 16 चेंडू आणि 32 धावसंख्येची गरज आहे. हा प्रति चेंडूवरती 2 धावा. दुसरं षटक. वा चेंडूचा पाठला. हो व्हॉट अ कॅच. सुपर. अतिशय चांगला झेल. प्रेक्षणीय झेल स्वीकारत असताना पॉइंटच्या दिशेला दुसरा धक्का. फलंदाज बाद. दुसरा धक्का लागलाय. खेळाडू बाद झाला तेव्हा सुद्धा चांगला झेल टिपला कीपरने आणि आता पॉइंटचा फिल्डर अगदी वेगाने चेंडू त्याच्याकडे आला. समोर हात केले आणि हातामध्ये चेंडू विसावला. दुसरा धक्का लागला या लक्ष्मीनारायण कोली कोपर या संघाला. बॅटिंग करत असताना दुसऱ्या सत्रामध्ये पाहतोय आपण 4थ्या क्रमांकाचा खेळाडू आता मुकेश नाईकला पाहतोय. मुकेशवरती फार जबाबदारी आहे सर खेळाची, कारण त्याने बऱ्याच वेळा चांगली खेळी साकारली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा त्याच्यावरती जबाबदारी आली आहे की आता चांगल्या प्रकारे खेळ करावा लागेल. 2 विकेट लवकर गेल्यात. ओ आल्या श्रीवास. व्हॉट अ शॉट. सुपर षटकार. 6 धावा. गुड शॉट. पूर्णपणे एकदम इझी जातं कॅल्क्युलेशन करणं. अद्याप 14 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज आहे असं चित्र आपल्याला पहा मिळतंय. चौकारा मगाशी षटकार रिव्हर्स आल्या रिव्हर्स खेळणं साधं सोपं काम नव्हतं आणि अशा वेळेला पुन्हा एकदा बिग शॉट. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. दुसरा लागोपाठचा षटकार. जागेवरून अगदी काऊ कॉर्नरच्या दिशेला फिल्डर होता. त्याच्या डोक्याच्या वरून चेंडू जात असताना कोणत्याही प्रकारचा फिल्डरला अडवण्याची संधी दिली नाहीये. त्यामुळे ते 6 धावा पाहायला मिळाल्या. मगाशी गणित थोडंसं अवघड होतं, आता मात्र थोडंसं सोपं होत असताना 13 मध्ये 20 करायचे. मिथुनजी पाटील जाऊ नका, या आपण खेळायचंय. ओके ओके, थोडं वॉर्मअप करा. ओ सेन्सिबल क्रिकेट, इंटेलिजंट क्रिकेट. वा, त्याला माहित होतं शेवटचा चेंडू आहे, स्वतःकडे स्ट्राईक ठेवणं किती गरजेचं आहे. मी अगोदरच सांगितलं की हा फलंदाज आहे, याच्यावरती जबाबदारी आहे. आणि आल्या आल्याच 2 षटकार टोकले. मॅच मध्ये वापसी करत असताना लक्ष्मीनारायण क्रिकेट संघ कोली कोपर संघाला पाहतोय. 12 मध्ये आता 19 बनवायचे आहेत. जी 12ची सरासरी होती ती मात्र आता कमी होत असताना पाहायला मिळाली.
आणि आता 9.5 धावसंख्येचं यस ओके पाणी पाणी आणि टाइम ओके टाइम व्यवस्थित आहे 2 चेंडू वाईट फेकले होते टाइम एकदम करेक्ट आहे चला जास्त वेळ नका घेऊ आता आमचे विशू कोळी सर अत्यंत मॅनेजमेंट सांगत असताना आपल्याला कारण सर्वांनाच गरज आहे स्क्वेअर लेगला सुनील पाटील सर आहेत त्यांना सुद्धा माहिती आहे की आता वेळेला फार महत्व आहे आणि आज जर पाहिलं तर वातावरण थोडंसं ढगाळ आहे त्यामुळे कधी ते ऊन किंवा सावळीचा लपंडाव सकाळपासून पहा मिळतो आपल्याला आणि आज स्पर्धेचा पहिला दिवस असल्यामुळे थोडीशी सामने उशिराने सुरू झाल्यात मात्र उद्यापासून अगदी वेळेवरती होतील हे सुद्धा आपण लक्षात ठेवा कारण बऱ्याच वेळा पाहतो आपण चला तिसरं षटक आता 12 मध्ये 19 बनवायचे आहेत 2 षटकारांनी मात्र सामन्याला काढणी देण्याचं काम केलं या फलंदाज मुकेश नाईकला पाहतोय स्ट्राईक वरती हो पुन्हा एकदा फटका चांगला स्वीपर कव्हरच्या दिशेला फिल्डर तैनात आहे हो मिसफील्ड झाली आणि 1चं रूपांतर 2 मध्ये नाहीये अशा चुका तुम्हाला महागात पडतील मगाशी 2 चांगले झेल टिपले अनबिली होते मात्र तेव्हा मॅच मध्ये वापसी केली होती जसं मुकेशचं आगमन झालं मैदानावरती त्यांनी 2 षटकार ठोकले आणि पुन्हा एकदा संघाला उभारी मिळून देत असताना खेळाडू कारण गरज आहे आता धावसंख्येची 11 मध्ये 17 11 चेंडू 17 धावसंख्येची गरज तिसऱ्या षटकाला झाली आहे सुरुवात पुन्हा एकदा फटका चांगला आहे लॉंग ऑफचा फिल्डर अगदी त्याच्या डोक्याच्या वरून नाईकच्या बॅटमधून षटकार दहा चेंडू 11 धावसंख्येची गरज तिसरा षटकार मुकेशच्या बॅटमधून काय खेळी साकारत असताना कारण गरज होती एखाद्या चांगल्या खेळीची संघ अगदी अडचणीत सापडला होता सुरुवातीला पहिल्या ओव्हरमध्ये फार कमी धावा आल्या दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा सुरुवातीचे 3-4 चेंडू चांगले होते पण त्यानंतर फेकलेले 2 चेंडू खराब आलेला षटकार मॅच मध्ये वापसी पुन्हा एकदा फुलटॉस यावेळेस डीप मिड विकेट क्लिअर करत असताना भव्य षटकार सामना अगदी एकतर्फा करण्याचा प्रयत्न मुकेशचा राहिलाय 6 धावा आहेत 4था षटकार त्याच्या बॅटमधून आला 43चा लक्ष असताना मात्र 44चं लक्ष असताना त्याच्या 4 षटकार एकोणचाळीस धावा रिव्हर्स पुन्हा एकदा हो अडवला या ठिकाणी जवळजवळ 4 धावा वाचवल्यात रिव्हर्स खेळत असताना मात्र फटका अतिशय वेगाने बॅटच्या ट्विंगला लागला आणि त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची धाव लाभली नाहीये आता 5 मध्ये 8 5 चेंडू 8 धावा नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघ रेडी राहा आयोजन कमिटी 8 चेंडू 5 धावा करायचे आहेत चेंडू जास्त आहेत आता धावा कमी आहेत आणि षटकाराने विजय संपन्न करत असताना 5वा षटकार आलाय तो मात्र फलंदाज